मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि त्यामुळे होणारा प्रवासाचा त्रास लक्षात घेऊन विजयदुर्ग दरम्यान रोरो आणि प्रवासी बोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर विजयदुर्ग येथे जेटीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। लवकरच ही सेवा सुरू होणार असून गणेशोत्सव काळात कोकणात जाणारा प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणच्या बाजारपेठा सज्ज झाल्यात। गणपतीच्या डेकोरेशनसाठी लागणारं विविध प्रकारचं साहित्य तसेच पर्यावरणपूरक असे मखर बाजारपेठांमध्ये उपलब्ध झालंय। हार, कंठी, तुरे, मुकुट, झालर, रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या बाजारपेठेतील दुकानात विक्रीसाठी पाहायला मिळत आहेत। वाशिमच्या रिसोड नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेची गोपनीय माहिती अधिकृत तारखेच्या आधीच बाहेर आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची अधिकृत तारीख 18 ऑगस्ट असूनही जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली प्रत काही लोकांच्या हाती लागली आहे। राज्यातील 6 जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंचला मान्यता देण्यात आली आहे। कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आलं असून जिल्ह्यामध्ये हायकोर्टचं सर्किट बेंच येत्या काही दिवसात सुरू होत आहे। जळगाव जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसाअभावी मुगला शेंगा न लागल्यानं शेतकऱ्याला उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे। मूग पिकाचं नुकसान होत आहे। सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका सोलापूर धुळे महामार्गावरील वाहतुकीला बसलाय। पावसामुळे तुळजापूर नाका येथील ओढा ओव्हरफ्लो झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे। नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून आश्रमशाळेतील शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। यावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पात्रताधारक नसलेल्या शिक्षकांना आश्रमशाळेत कसं शिकवू द्यावं असा सवाल मंत्री अशोक उईके यांनी केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील तरवाडी गावात स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तरवाडी गावात 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीला रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। तत्कालीन सरपंच सचिवाच्या चुकीची शिक्षा गाव भोगत असल्याचं गावकरी म्हणाले। अकोला जिल्ह्यातील पातूर वाशिम महामार्गावर ट्रकचा मोठा अपघात झालाय। पातूरच्या घाटातील दरीत ट्रक कोसळल्यानं दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण थोडक्यात बचावलाय। ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। नाशिक येथून मालेगावकडे जाणाऱ्या बसचा मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झाला। उमराणे गावापासून काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन बस पलटी झाली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस झाडावर जाऊन आदळली। या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले। अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफच्या निषेधार्थ सोलापुरात CITUने धरणे आंदोलन केलं। या आंदोलनात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवण्यात आला। ट्रम्प आणि पंतप्रधानांवर हस्तांतरणीय विकास हक्क देण्यासंदर्भात महापालिकेनं सूचना प्रसिद्ध केली होती। गरज नसतानाही काही ठराविक लोकांचा फायदा व्हावा म्हणून महापालिकेनं ही जागा आरक्षणाखाली आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकर यांनी केला आहे। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लासेना गावात एका शेतकऱ्याच्या शेतातून धूर निघतोय। या प्रकारामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जमिनीतून धूर निघण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये। या प्रकरणी तहसील प्रशासनानं शेताची पाहणी केली आहे। कोल्हापूरच्या खिद्रापूर ग्रामपंचायतीत अविश्वास ठरावात उपसरपंचानं स्वतः विरोधातच मतदान केलंय। मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा गोंधळ समोर आला। अविश्वास ठराव 10-0 ने मंजूर झाल्यानंतर उपसरपंचांना चुकीचं मतदान केल्याची जाग आली। चंद्रपूरच्या जांभूळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील अनेक विद्यार्थ्यांची तब्येत अचानक खराब झाल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे। या प्रकरणी आदिवासी संघर्ष समिती सदस्यांनी शाळेत जाऊन विचारपूस केली असता शिळे अन्न दिल्याची माहिती मिळाली। उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। वैजापूर तालुक्यातील विरगाव येथे शेतकऱ्यांना शेतात बिबट्या मादी पिल्लांसह दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांना रात्रीच्या वेळेस शेतात न जाण्याचं आणि लहान मुलांना घराबाहेर न पाठवण्याचं आवाहन करण्यात आलंय। राष्ट्रध्वजाचा आणि देशाचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सावंतवाडीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या भव्य तिरंगा रॅलीला सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर ऐतिहासिक राजवाड्याच्या प्रांगणातून या तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। जालन्यात भाजपच्या वतीनं काढण्यात आलेल्या हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगाचं आवाहन केलंय। त्यानुसार याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी 3 दिवस तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं।
बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं विदर्भातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. संपूर्ण विदर्भात 5 ते 7 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय.